पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी आज भाजपवर जोरदार टीका केली। तसंच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आझम पानसरेंवरही टीका केली। आघाडीबाबत बोलताना सन्मानजनक प्रस्ताव असावा असं मत त्यांनी मांडलं। कुणी काही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आरेला कार्य करणारे लोक आहोत। आपणहून आम्ही कधी कुणाच्या वाटेला जात नाही, परंतु कुणी आमच्या वाटेला गेलं तर आम्ही बघायची भूमिका घेणारे निश्चितपणे नाहीये। एवढीच नोंद संबंधितांनी त्या ठिकाणी घ्यावी। मागं पण एकदा त्यांनी अशाच पद्धतीनं पक्ष सोडला होता, तेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले होते। पुन्हा काय त्यांचं मतपरिवर्तन झालं, पुन्हा ते पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले होते। ह्या प्रकारे ह्या संदर्भातलं माझं स्वतःचं मत आहे। सन्मानपूर्वक आघाडी जर झाली तर आमची सकारात्मक भूमिका आहे। त्याच्यामध्ये कुठली काही आम्हा लोकांच्याकडनं तुटेपर्यंत आणायची निश्चितपणे भूमिका नाही। आणि जर त्याच्यात त्यांचा सन्मान राहणार नसेल, आमचा सन्मान राहणार नसेल, तर मग आम्ही आमच्या परीनं 128 जागा लढवण्याची पण आमची मानसिकता आहे, आमची तयारी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।